11वी अभ्यासक्रमाच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे। विज्ञान, वाणिज्य, कला आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या एकूण 64,500 जागांपैकी 50,995 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत, अशी माहिती 11वी केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षा सुमन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रवेश समितीचे सचिव बाळासाहेब ओव्हाळ, गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गुप्ता आणि प्रवेश समितीचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 11वीच्या तीनही शाखांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली। विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी शाखेच्या सर्व जागा भरल्या असून वाणिज्य मराठी, कला इंग्रजी आणि मराठी या शाळांच्या मिळून 13,000 जागा रिक्त राहणार आहेत। विज्ञान शाखेसाठी 23,898, कला मराठीसाठी 1,625, कला इंग्रजीसाठी 1,136, वाणिज्य मराठीसाठी 9,221, वाणिज्य इंग्रजीसाठी 15,115 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीचे वर्ग 22 जुलैपासून सुरू होणार आहेत। गेल्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी महाविद्यालये सुरू झाली होती। त्या तुलनेत प्रवेश अर्जांची संख्या वाढूनही सर्व महाविद्यालये यंदा 22 जुलैला सुरू होत आहेत। 11वी प्रवेशासाठी प्रथमच चेकलिस्टची पद्धत सुरू करण्यात आली होती। तसेच चेकलिस्ट पाहून विद्यार्थी आणि पालकांनी नोंदवलेली आक्षेपांची पूर्तता गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी करण्यात आली होती। प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यातही सुरू असली तरी सुरुवातीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी लवकर वर्ग सुरू करण्यात येणार आहेत। तसेच उशिरा प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना अगोदर शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येणार आहे। अपवादात्मक परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव अर्ज भरता न आल्यास त्यांना 30 आणि 31 जुलै रोजी महाविद्यालयांचे कट ऑफ पाहून अर्ज भरावे लागणार आहेत। या विद्यार्थ्यांना 2 आणि 3 ऑगस्ट रोजी प्रवेश देण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले। केंद्रीय प्रवेश समिती पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रवेशाची यादी आज आपण जाहीर करत आहोत। एकूण आपल्या जागा आहेत 64,240 आणि त्यापैकी प्रवेश अर्ज आपल्याकडे आलेले आहेत 61,331 आणि त्यापैकी आपण प्रवेश करतो आहेत 50,995 प्लस 3,214 प्रवेश आपण बाय पोर्टलला केलेले आहेत। जे एकूण आपले 54,000 या ठिकाणी प्रवेश करत आहोत। याच्यामध्ये सायन्सला आणि कॉमर्स इंग्लिशला विद्यार्थ्यांचा ओढा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे। पण मुलींच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर कला मराठी, कला इंग्रजी आणि कॉमर्स इंग्रजीला मुलांपेक्षा मुलींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये 44% मुली आहेत आणि जवळजवळ 55% या ठिकाणी मुलं आपल्याला या ठिकाणी प्रवेशासाठी पाहायला मिळतात। सामाजिक आरक्षणामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी 40% आरक्षण जेवढे प्रवेशासाठी पात्र ठरलेले त्या सर्वांना आपण सामाजिक आरक्षणामध्ये देत आहोत। त्याचबरोबर अपंग, आजी माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, क्रीडा संवर्ग, बदली आणि कला याच्यामध्ये आपण 3,668 मुलांना या ठिकाणी प्रवेशित करत आहोत। तर याच्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की ही जर मुलं या शहरातलीच असतील आणि त्यांनी जर पेपर वाचून आणि सर्व माहिती घेऊन सुद्धा जर फॉर्म भरलेला नसेल तर ती त्यांची चूक आहे। तथापि या मुलांच्यासाठी की जे अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, की घरची काही अडचण होते किंवा घरचं कोणी एक्सपायर्ड झालेलं असेल किंवा जी बाहेरगावावरून येणारी मुलं आहेत की त्यांना या पद्धतीबद्दल माहिती नाही आहे, तर अशा मुलांच्यासाठी आपण 30 आणि 31 तारखेला संबंधित कॉलेजवर जाऊन त्यांनी फॉर्म भरावेत। पण स्वतःचे मार्क आणि त्या कॉलेजचे कट ऑफ हे पाहून त्या कॉलेजवर फॉर्म भरण्यासाठी जावे आणि मग त्याप्रमाणे कॉलेजवर त्यांची लिस्ट लावली जाईल आणि त्या पद्धतीने त्यांना रिक्त जागांच्या अगेन्स्ट प्रवेश दिला जाईल। वास्तवे पाहता विद्यार्थ्यांनी आपलं जातीचं प्रमाणपत्र प्रवेशाच्या वेळेलाच काढण्याच्या ऐवजी यापूर्वी काढून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि पालकांनी ती दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे। तथापि केंद्रीय प्रवेश समिती या ठिकाणी विद्यार्थ्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर त्याची जात असेल तर त्या जातीप्रमाणे पाहून त्याला या ठिकाणी प्रवेशित केलेलं आहे आणि मूळ LCवर जर त्याची जात असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार आहे। पण त्यावेळेला हमीपत्र त्याला द्यावं लागेल की 6 महिन्याच्या आत मी जात प्रमाणपत्र सादर करेन। याच्यामध्ये या ठिकाणी कॉलेजेस जी आपली आहे म्हणजे एटीकेटीचे फक्त आपले 1472 मुलं आहेत आणि इतर जी मुलं फॉर्म भरलेली नाहीत अशी 1,000 मुलं असतील, या 2,500 ते 3,000 मुलं राहतात। पण राहिलेली आपली जी जवळजवळ 99% मुलं आहेत ती या मुलांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलेली असते। या मुलांना न थांबवण्यासाठी आपण 22 जुलैपासून या ठिकाणी कॉलेज सुरू करत आहोत आणि इतर मुलांना सुद्धा प्रवेश झाल्यानंतर विशेष मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि ही प्रवेश प्रक्रिया म्हणजे अंमलात आणताना
माझे सर्व अधिकारी ओव्हाळ आणि माझे सर्व स्टाफ, कॅब कमिटी, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सर्व मार्गदर्शन करणारे कनिष्ठ महाविद्यालयातले सर्व प्राचार्य आणि त्यांचा सहकारी आणि या ठिकाणचे असलेले सर्व पत्रकार बंधू यांनी जे वेळोवेळी प्रसिद्धीकरण आणि अत्यंत सुस्पष्ट असं केलं, त्यामुळे एक प्रकारची पारदर्शकता निर्माण झाली आणि या 60,000 मुलांना या ठिकाणी न्याय देण्याचा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मला या ठिकाणी आनंद होत आहे की ज्याच्यामुळे पारदर्शकता आणून शासनाचं प्रतिमा या ठिकाणी आम्ही उजळ करण्याचा प्रयत्न करत आहोत. कट ऑफ लिस्ट जी आहे आपण वेबसाईटवर डिस्प्ले करत आहोत. आपल्या 3 वेबसाईट आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत ते प्रेस नोटमध्ये आपण दिलेले आहे. DYD पुणे ही एक वेबसाईट आहे, त्याच्यानंतर RMSA ZP पुणे ही एक वेबसाईट आहे आणि पे युनिट पुणे ही एक वेबसाईट आहे. तर कट ऑफ लिस्ट जी आहे प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ या ठिकाणी त्या ठिकाणी असणार आहेत त्या वेबसाईटवर. विद्यार्थ्याला स्वतःची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी Ctrl F दाबायचं, मग त्याला जी विंडो येईल त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं आडनाव आणि नाव टाकायचं, त्याला त्याच्या कॉलेज कुठे अलॉट केलेलं आहे ते त्याला माहिती मिळू शकेल. आणि याच्याशिवाय आपण जे पुस्तक आत्ता प्रसिद्ध केलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजची कट ऑफ लिस्ट आहे आणि ते प्रत्येक पुस्तक प्रत्येक कॉलेजवर या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपले मार्क